नमस्कार, सुस्वागतम. कसे आहात सगळे? मजेत ना? आणि आपला नेहमीचा आपुलकीचा प्रश्न मंडळी, हसताय ना? हसायलाच पाहिजे, कारण परत एकदा कोल्हापुरातून घेऊन आलोय तुमचा आवडता कार्यक्रम, ज्याचं नाव आहे चला हवा येऊ द्या. तर कालच्या भागामध्ये आपण सगळ्यांनी माई पुरस्कार सोहळ्यातले काही क्षण अनुभवलेले आहेत आणि आजच्या भागात सुद्धा ते क्षण आपण अनुभवणार आहोत. आणि आपल्यासोबत असणार आहे आपला लाडका रिपोर्टर राजहंस. तर सुरू करूयात आजचा कार्यक्रम. तर राजहंस आपल्यासोबत आहेत. राजहंसला मला विचारायचं, राजहंस तुला माझा आवाज ऐकू येतोय का? हॅलो राजहंस. हा 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 ए यार, लक्ष कुठे आहे राजहंस तुझं? कुणाला हाय बाय करतो? ए सई तामणकर. अयो, सई तामणकर भेटली तुला? हो ती आता बोलली पण माझ्याशी. सई तामणकर तुझ्याशी बोलली? काय बोलली? हं? बोकडा बाजूला मला पुढे जायचंय. बोकडा बोलली मला. आता बोकड बनून फिरू नको, नाही तर कधी तांबडा पांढरा करतील कोल्हापुरात सांगता पण येणार नाही. राजहंस, अयो तुम्हाला माहिती का, एका पूर्ण मला ओळखलं. तू मला ओळखला? काय म्हणली ती तुला? रितेश देशमुख. कुठल्या अँगलने तू रितेश देशमुख वाटतं रे? अहो खरंच ओळखलं, माझ्याशी इंग्रजीत बोलली. काय बोलली? इज द रितेश देशमुख कमिंग? मी म्हटलं येस आय एम रितेश देशमुख, आय लव्ह यू. मग काय केलं तिनं? मग काय तिनं हा? हसली आणि असं काय करून गेली कळलंच नाही मला. अच्छा अच्छा. हा तर मंडळी, ह्याच्याकडे तुम्ही लक्ष देऊ नका. कोल्हापूरच्या इव्हेंटमध्ये ओरिजिनल रितेश देशमुख येणार आहे. हो हो, ही ब्रेकिंग न्यूज आहे. कोल्हापूरच्या इव्हेंटमध्ये ओरिजिनल रितेश देशमुख येत आहेत. माय डार्लिंग हार्ट थ्रॉब ऋषी, रितेश. काय अहो डार्लिंग म्हणतात, मला बोलत पण नाही. एक दिवस आधी मी सांगितलं असतं ना तर मी चॉपर घेऊन आलो असतो. यायचं मग. चॉपर नाही तर ट्रेन नाही तर बसने तर नक्कीच आलो असतो. सर इट्स ओके, आता नेक्स्ट इयर नो प्रॉब्लेम. पुढच्या वर्षी तर ठीक आहे, पण आत्ताचं काय? आता तुम्ही हुकूम करा फक्त सर. आता हुकूम काय करायचा? चला माझी 2 गाणी दाखवा. हा ऐकतं ते देखा. Sure. मग आता या गाण्यांवरती नृत्य सादर करायला कोण येते ऋषिकेश? अनिकेत विश्वासराव आणि नेहा पेंडसे. जोरदार टाळ्या.
वा 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 सुपर. मजा आली ऋषिकेश? एकदम. आता एक मराठी गाणं सांगायची गरज आहे का? नाही नाही सर, सांगायची अजिबात गरज नाहीये. मला माहिती आहे रितेश सरांचं आवडतं मराठी गाणं म्हणजे कुठलं असणार. माऊली माऊली. करेक्ट, त्याला कळलंय. एक मिनिट. माऊली माऊली काय? अरे पण आणि एवढा मोठ्या मनाचा माणूस स्वतःच्या सिनेमाचं कसं सांगेल गाणं तो? म्हणजे काय एक म्हणणं आहे? मिनिट. मला माहिती आहे त्यांचं आवडतं गाणं कुठलं आहे ते. हां. आणि थोडं माझ्याशी थोडंसं अदबीनं वाग. कारण ते माझ्या चित्रपटातलं गाणं आहे. आणि चित्रपटाचं नाव आहे पोस्टर गर्ल. कळलं का तुला? बरं. हा. कारण काय झालं, सुप्रीम कोर्टानं आदेश दिल्यामुळे डीजेचा आवाज फार वाढवता येत नाही. त्यामुळे समाजामध्ये कमी ऐकू येण्याचा त्रास सुरू झालेला आहे. त्यामुळे अमित राज या संगीतकारानं विशेष करून कमी ऐकू येणाऱ्या लोकांसाठी हे गाणं समर्पित केलेलं आहे. आणि या गाण्यावर माझी पुतणी रुपाली नृत्य करायला येते आहे. एक मिनिट. हा तुझा घरगुती समारंभ नाहीये ऋषिकेश. हं? त्यामुळे पुतणी भाची वगैरे नाही येऊन नाचू शकत. ऐक जरा, बघ तरी सिनेमात काम कोणी केले ते. पण या गाण्यावर कोण नाचणार आहे तुला माहिती आहे का काही? कोण? हा बघ. तर आता या गाण्यावर नृत्य करायसाठी येते मानसी नाईक. तर हा माई पुरस्कार सोहळा लोक अतिशय मनापासून एन्जॉय करतायत आणि आपले अपडेट्स आपल्याला देत राहणार आहेत. राजहंस जे थेट कोल्हापूरमधून आपल्याशी बोलतायत. राजहंस नमस्कार, माझा आवाज येतोय का तुम्हाला? हा येतोय. नशीब माझं. तर काय अपडेट्स? हा अपडेट म्हणजे पिंकीने हाय सांगितलंय, मंदाने स्माइली पाठवली आणि डमीने मेसेज पाठवलाय. कशा तुझ्या व्हॉट्सअपचे अपडेट नाही विचारत आहे मी, तिथं काय अपडेट चाललेले ते आम्हाला सांगा. हा 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 राजहंस तिकडे बरेच मराठी कलाकार आलेले. तुमचा आवडता हिरो कोणता? नाना पाटेकर. अरे वा वा. हा, त्यांचा आवाज पण मला काढता येतो. त्यांची मिमिक्री येते तुम्हाला करायला? हा येते. दाखवा त्यांचा आवाज काढून. अरे वा वा. नाही आता काढणार आहे मी. मग काय लोक गेल्यावर काढणार का? नाही. घाचा साफ कर, काय काय करा. हा आओ कसं वाटलं? हा नाना पाटेकरांचा आवाज होता. हा अरे हे अशोक सराफ. आऊ
हो नाना पाटेकरांचा आवाज. बरं, नाना पाटेकरांचा नटसम्राट पिक्चर बघितला का तुम्ही? हा तू बघितला म्हणजे 2 वेळा बघितला. हो हो, राजहंस यांनी नटसम्राट 2 वेळा बघितला. 2 वेळा का? एकदा बायको बरोबर आणि एकदा मित्राबरोबर. हा हा हा. तर राजहंस यांनी नटसम्राट 2 वेळा बघितलाय. अनेक लोकांनी तो 10 वेळा बघितलेला आहे. पण तुम्हाला माहिती का राजहंस नटसम्राट या चित्रपटाचा लोकांच्या आयुष्यावर किती परिणाम झालेला आहे? कोल्हापूरमध्ये अशी एक फॅमिली आहे जिला नटसम्राट फॅमिली म्हणून ओळखलं जातं आणि ते दररोज हा पिक्चर जगत असतात. काय सांगता? तुम्हाला दाखवणार आहे मी ती फॅमिली. त्यांचा होता नटसम्राट सिनेमा आणि यांचा सिनेमा आहे नटस्मार्ट. बंद कर रे, कसली गाणी वाजवता आजकाल तुम्ही? हा, तुमचंच गाणं आहे. किती सुंदर गाणं रे हे. किती छान चाल श्रवणी. या चालाचं नृत्य करावं असं वाटतं ना. वा, नमस्कार रसिकजन हो, नमस्कार. तुम्ही लोकांनी मला बनवलं म्हणून मी आज तुमच्या समोर उभा राहिलोय. चाळीतल्या नाटकात इतकी वर्ष मी गणपतीत काम करत आलो. वेगवेगळी नाटकं केली. गणपती म्हणू नका, कोजागिरी म्हणू नका, गटारी म्हणू नका, सगळीकडे मी नाटकं केली हो. पण मी आता ठरवलंय की बस आता रिटायर व्हायला पाहिजे हो. आता रिटायर व्हायची वेळ आहे खरी, नाही का महेश? बरोबर आहे ना? हा, बरोबर आहे. आता सगळं मी देऊन टाकणार आहे. बस झालं. निवृत्तीची वेळ असते तशी. आणि आता मी माझं सगळं आयुष्य सरकार सोबत घालवणार आहे बरं का. सरकार म्हणजे आता गैरसमज करून घेऊ नका. माझी बायको सरकार या कंट्रोल. वा 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 सरकार आल्या आल्याच पडलं. सरकार असं नाही करून चालणार. सरकार माझ्याशी तुमची जोपर्यंत युती आहे तोपर्यंत नाही पडता येणार तुम्हाला. सरकार हे काय तुमचं अंग गरम लागतंय हो? ओ काय चालू आहे तुमचं? कसली रिॲक्शन कुठे देत हो? गरम म्हणजे गरम लागतंय अंग तुमचं. लक्षात येत आहे का? बाहेर थंडी आहे ना, हा म्हणून थोडी बसली होती. काय शेकोटी गेलं बसली. सरकार काय विनोदी आहात ना तुम्ही. वा काय हा सरकार मी असं ठरवलंय की आता किती दिवस आपण दोघं काम करायचो. थकलो आता आपण. एक ब्रेक घ्यायला पाहिजे आता आपण. आता घेऊया ब्रेक. अशी जाते ना अशी येते. सरकार तुमचं डोकं ठिकाणावर आहे का? कसले विनोद करताय अहो? ब्रेक घ्यायला पाहिजे म्हणजे अरे थांबायला पाहिजे रे कुठेतरी आता आपण. म्हणून मी आता ठरवलेलं आहे की सगळं आपल्या लेकरांना देऊन टाकायचं. सगळं. तो कुठे मुलगा माझा अजित? सुंदर छान. वा काय गातो. वा वा सुंदर. आता डायलॉग बोल. हे असं संगीतकाराला ऍक्टर केलं ना की असं होतं. अरे तुला कळतंय का इथं काय चाललंय ते? तुझे बाबा रिटायर्ड होत आहेत. हा बाबा हो. मी असं ठरवलेलं आहे की आता सगळं तुमच्या नावावरती मी करून टाकणार आहे. तू आलास पण माझी मुलगी नाही अजून आली. चिमणे बंदा सुंदर छान. चिमणे बरं झालं तू आलीस. सगळी प्रॉपर्टी खरं तर मला आता तुमच्या नावावरती करून टाकायची आहे. म्हणून मी तुम्हाला इथं मीटिंगला बोलवलेलं आहे. मी ठरवलंय की आता आपण रिटायर होऊयात नाही का. एक माणूस दिसत नाही अजून. माझा परम मित्र रामभाऊ गोखले. रामभाऊ कुठे आहे? वा 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 आला.
ये यांना कशाला बोलवलं तुम्ही? का अहो हे सगळी संपवून टाकतात. हा? चपाती चपाती आम्ही काय खाणार? असू दे ग मित्र आहे ना. छान तू आलास फार बरं वाटलं यार. वा वा वा. आणखीन एक मेंबर राहिलाय. सुनबाई कुठं आहे? नेहा तुझी बायको नेहा आहे का? मी 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 बोलवू का तिला? बरं तुझ्या खड्या आवाजात बोलव. नेहा 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 कोणीतरी भाकरी वाढा याला. अरे अरे असा आवाज असला पाहिजे आईच्या गावात. आवाज कसा असा टाक ना बाहेर. नाही ते गाणं वाजल्याशिवाय येत नाही ते. हे वाजव. ए सुनबाई नाचू नको. हा इव्हेंट नाही घर आहे आपलं. का नाचू नको? का नाचू नको? तुम्ही दहीहंडीत नाचता ते चालतं का तुम्हाला? अगं तेव्हा मजा येते. तुझ्या आता हे मारेल बा फेकून. नाही अरे काय गाण्याशिवाय जमताय का नाही? कंट्रोल यार. मी जास्त नाचू नका, सरकार पुन्हा पडेल. सरकार पडलं तरी चालेल, पण आम्ही नाचलो नाही ना तर इव्हेंट पडेल. सगळ्या इव्हेंटची जबाबदारी असते आमच्यावर. जबाबदारी म्हणे जबाबदारी म्हणजे काय? गायकांना काही व्हॅल्यूच नाहीये का? आम्हाला कशाला माईक चेक करायला बोलवतात का इथे? नाही ना. अरे इव्हेंट तर तो फक्त गायकांमुळे. ऍक्टिंग कर. रामभाऊ आलाय. रामभाऊ बस बस बस. नाही मी बसूनच आलोय. हा? अरे रिक्षात बसून आलोय मी. रिक्षात बसून आलाय. वा, छान छान, चालू आहे. मस्त. तर आता ज्या गोष्टीसाठी मी तुम्हाला बोलवलंय ते मी सगळ्यांना काय सांगतो. कशासाठी बोलवलंय? मी आता दया नाही काय रे हे काय वाजलं? नाही माझ्या मोबाईलची रिंगटोन वाजली. अरे त्याचा प्रॉब्लेम होता ना पण. सॉरी सॉरी. आ, हॅलो. हां कधी कुठे केव्हा या? अरे काय काय अरे गाळलेली वाक्य काय आम्ही भरायची? अरे हेच आहे का आमच्या नशिबी? अरे हेच आहे का आमच्या नशिबी? रामभाऊ माझे डायलॉग आहेत रे ते सगळे. नाही ऍक्च्युली काय आहे, फर्स्ट कॉपी मध्ये ते गाळलेले होते. आता सेकंड कॉपी मध्ये ते पेस्ट करून परत रिलीज केली म्हणून. असं आहे का? छान करतोस रे पण. ते सिंदूरचं हा? ये सिंदूर की डिब्बी आहे. अरे किती वेळा ते झालं ना. याला जर सांगितलं नाही तर करतच करत नाही. हा बघ, बघ, हा. छान करतो ना हा मुलगा. ते आपल्या चिमणीला बघायला मुलगा आलाय. अरे वा छान. बर्वे. बर्वे. अरे वा या. कोण आहेस तू? नवरा. तुम्हाला भावरा म्हणायचंय का? रस्सी कुठे रस्सी भावऱ्याची? मी नवरा आहे नवरा. जावई तुमचा. जावई? अरे ते डोक्यावर एक भोवई आली ते काढ आधी. ते भुवई नाही ते खोक आहे. अहो मला तुमच्या मुलीशी लग्न करायचंय. मला चिमणी पाहिजे. मला चिमणी पाहिजे. एक मिनिट रडू नको. हे घे. चिमणी आणि एवढीशी. मग तुला तेवढी पुरे. तुला काय सामरूप देऊ? हे बंद करा रे सगळं. हे लहान मुला थांब रे. हा तर ज्या कामासाठी आपण सगळे जमलोय तो कार्यक्रम आता आपण करूयात. मी सगळी प्रॉपर्टी तुम्हा दोघांच्या नावावर करायची ठरवलेली आहे. अजय जांभळा काय बोल, तुला काय बोलायचंय? अहो अण्णा तुम्हाला काहीतरी. लाज असंच म्हणायचं ना तुला? नाही नाही तुम्हाला काहीतरी ठेवा ना असं म्हणायचंय. ठेवणार रे ठेवणार. सगळं आहे माझे. तुम्ही आहात ना मग झालं.
हा अजित, जांभळाची तुला, संत्र्याची तुला. काय बोलतो? झाडं रे, पूर्ण ऐकतच नाही तुम्ही. आणि मला मला रामभाऊ, तू आमच्या सिनेमात आहेस, आमच्या घरात नाही. मला काय मला? हे काय ह्याचं? अरे मित्र म्हणून काही कर्तव्य आहे की नाही? हे बरोबर नाही. हे बघ, नट म्हणून तू हे पिक्चर छान राहायचं. करतोस ना. सुंदर बोललो ना तुला. अरे बोल की हा काय? scene- हा सीन आता नाही करायचा, डोळे भाग. अरे नको रे. हा सीन आता नाही, नंतर आहे आपलं ठर. छान मस्त कंट्रोल नाही आहे. तर असं आहे, मी सगळं तुमच्या नावावर केलं. पेपर्स कुठे आहेत रे? हे अजित, हे घराचे पेपर्स, घर तुझ्या नावावर आजपासून. बाबा छान. आता कसं मोकळं. काय हवा येऊ द्या. झालं, खुणवा खुणवी सुरू झाली. काय हिंदी मराठी काय? आज चल म्हणते ती. आम्ही जातो. तुम्ही कुठे चालला लग्न आधीच? आम्ही जरा गप्पा मारतो आज जाऊन. अच्छा अच्छा, नाही, टीव्ही एक बघा. काम कर ना, त्याला कार्टून नेटवर्क दाखव. चालेल. वा वा वा, छान, अगदी छान. अहो काय केलं तुम्ही? काय? सगळं दिलं त्यांना. टू बी और नॉट टू बी, दॅट इज अ क्वेश्चन अँड आन्सर फॉर द 25 मार्क्स. जगावती मराठा एकच सवाल आहे. पहा स्क्रीनवर 90% ओ, काय सरकार, कुठलं कुठे मिक्स करताय? मला एक कळत नाहीये, नटसम्राट किती लोकांना करायचं आहे? नाही पण हे गणप्या, काय वहिनी म्हणते ते बरोबर आहे. काय? अरे पहा कशी कावेरी बावेरी झाली रे. हा? नाही, म्हातारपणी नटांनी स्वतःकडे काहीतरी ठेवलं पाहिजे रे. अरे काय ठेवायचं? तू आहेस ना छान हा. मित्र, तू आहे. तो बघ काय आला. नेहाला मुलगा झाला. हा? अरे ती काय इन्स्टंट कॉपी आहे का? गरम पाण्यात टाकली की झालं. कशात काय बोलतोय? काय प्रॉब्लेम आहे तुमचा? Problem काय आहे तुमचा मला सांगा. लवकर झाली नाही तरी प्रॉब्लेम, लवकर झाली तरी प्रॉब्लेम. तुमच्या मनातलं आम्ही कसं काय जाणावी? तुमच्या मनातली गोष्ट आम्ही कशी काय जाणावी? खरंय खरंय. छान छान. अरे बघ बघ. हा? वा वा, छान. इकडे हो. अरे वा, दाखवा. ओ, क्या बात है, वाह सुंदर, अति सुंदर, क्या बात है. अरे आणखीन एक चिमणी आली रे आपल्या घरात, किती छान. या है जूलियट सीझर. नाही नाही, नॉर्मलच झालं. ही आहे ऑथेल्लो, ही आहे हॅमलेट. मला पुढची सांगा. तुला तर ना आता हॅमलेट ग, ऑमलेट नाही. पुढची सांगा. अरे वा, छान सुंदर. चिमणे, आमच्या घरात तुझं स्वागत आहे. आमच्या घरात. 1 मिनिट, तुमच्या नाही, आमच्या. म्हणजे काय म्हणायचंय तुला? म्हणजे आता हे घर आमचं आहे, तुम्ही तुमची वेगळी व्यवस्था बघा. घर आहे तुझंच आहे. म्हणजे आता आम्ही इथं नाही राहायचंय आजपासून. तू सांगत होतास मला. ठीक आहे, ओके. नाही राहायचं आजपासून, नाही राहणार तुमच्या घरात. निघालोय मी आत्ताच्या आत्ता. चला सरकार, निघायचं. बघितलं, मी बोललो होतो तुला, पण तू ऐकत नाही माझं. माझं कधी ऐकत नाही तू. मी बोललो होतो तुला. अरे मी आहे म्हणून आजपर्यंत तुझा संसार चाललाय. अरे काय बोलताय? हे वाक्य मी बोलायला पाहिजे? मी बायको आहे त्यांची. अरे मला वाटलं तुला पाठ नसेल म्हणून मी बोलून टाकलंय. ते नट म्हणून भिकारडावाला घेतो मी आता. आता कशाला पण? घाई काय आहे तुला? चांगला मूड लागला रे. कसला मूड लागलाय? बघ ना किती वाजले. अरे 10:30ची गाडी आहे, पटकन घेऊन टाकतो. पटकन. नाही, गाडी वगैरे अरे काय? नट म्हणून तू भिकार. नाही, अरे टू बी और नॉट टू बी, देवा. तुम्ही असे का वागलात? तरी मी तुम्हाला सांगत होतो, यांच्यावर विश्वास ठेवू नका. काहीतरी गाठीशी ठेवा. निघताय ना? ठीक आहे, सुखी राहा तुम्ही.
चला जा तुम्ही. चला काय चला ते माझं एक वाक्य घे ना ते. अरे तुझं अरे, नंतर घेऊ रे, फोन कर, आपण फोनवर बोलू दोघं. नाही, ते भिकारडवाला चांगला मूड छान, लागला. अरे, सुंदर सुंदर. अरे अरे नको डोळे नको दाखवू रे. अरे अरे ते चांगलं वाक्य होतं रे. चला सरकार, शेवटी पोरांनी काढलंच की हो बाहेर आपल्याला. हा या बसा या. सरकार जरा तिकडे सरकार, माझी बोट चेमटली. हे काय छत्री? बाहेर थंडी आहे ना. अरे मग स्वेटर कुठं आहे? तो चहाला घेतला होता, का? गाळणी मिळाली नाही म्हणून. तुम्ही तो सीन करून दाखवा ना, मला पाहायचा आहे. कुठला तू बोलतो? तो कुणी घर देता का? अवस्थाच ती झाली आहे ना आता. ऐका, कोणी घर देता का रे? या तुफान आला, कोणी घर देता का? घर कोणी घर देता का? घर. अरे म्हाडाचा फॉर्म भर ना, म्हाडाचा. भुसनाळ्या, तुझं घरचं खातो का आम्ही? तुम्ही बोला ते बोला, ते एक मच्छर, ते बोला. कुठं आलो तुम्ही? ते एक मच्छरच्या इथं आला होता. कोणी मच्छर देता का? काय बोलतोय? काय देतेस तू? घर देता का चाललंय ना? ते चाललंय. कोणी घर देता का? घर. या तू का आलाय? ते माझं ते भिकारडवाला घेऊन टाक आता. अरे नाही घेऊ शकत राजा. घेऊन टाक ना, एकदम 10:30ची गाडी आहे रे. अरे ते मांजरेकर मारतील रे आता. चल अरे यार नंतर ये ना. अरे. चला चला. कोणी घर देता का? घर. पण तुला सांगू, त्यांनी बाहेर काढलंय ना, चिमणीच्या घरी अजिबात नाही जायचं. लोकांना वाटेल आपण त्याच्या घरी. नाही, अजिबात नाही. रस्त्यावर राहू. कोणी घर देता का रे? घर. मी आहे, घाबरू नकोस. या तुफानाला कोणी घर देता का? घर. हे तुफान भिंती वाचून, दगडा वाचून, छपरा वाचून तळमळत. चिमणे घरी आहेस का? आम्ही आलो दोघं. चला, चिमण्याचं घर. अरे वा, लगेच आलं. छान छान आहे नाही घर? वा वा चिमणे, वा छान. आई, बाबा, हा तुम्ही का आलायत? हा कसे आलायत? छान चालतच आलो म्हटलं, चिमणेकडे 2 दिवस राहावं नाही. हा. ठीक आहे, मग तुम्ही आउट हाऊस मध्ये राहा. काय? कुठं राहा? आउट हाऊस मध्ये. आम्ही का मॅसेज आहोत का आउट बॉक्स मध्ये राहायला? आम्ही इन बॉक्स मध्येच राहणार इथंच. सरकार आउट आउट. आता काय क्रिकेट खेळताय का तुम्ही? कसला आउट? आउट बॉक्स म्हणाली म्हणजे आपण तिकडे राहूया ना, काय प्रॉब्लेम आहे? तिकडे राहूया. ठीक आहे, आम्ही तिकडे राहतो. पण काही चहा वगैरे विचारशील का नाही? तो आपला विठोबा कुठं आहे? बस ग. छान विठोबा चहा, पाणी आण रे. सुंदर असा विठोबा. फार चांगला आहे. हा, खूप सुंदर आहे तो. इतका छान गाणं वगैरे म्हणतो. त्याचा आवाज तर तू ऐकायला पाहिजेस एकदा. अरे वा, छान. ए विठोबा, असा का आलायस रे तू? हा? विठोबा नाही मी. ते आपलं झालेलं वाक्य. कुठलं रे? तू नट म्हणून भिकारडा आहेस. अरे नाही ते घ्यायचं आता. अरे घेऊन टाक ना, 10:30ची गाडी आहे रे दे माझी. तुझा सीन, तो घेतोच एकदा. एक मिनिट. घे हे बघ. सीन घे. घेतला, जा. अरे 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 असं तर मग आधी मी 9:30ची गाडी पकडली असती यार. घे ना पटकन. अरे तू नट. आता नाही, नंतर. चला आई, ए आई, बस. आई माझी सुई बघितलीस का ग? दाखव ना, कुठे? अगं दाखवत नाहीये, विचारते बघितलीस का सुई? हो आहे ना, ती काय समोर बसली. कोण? सुनीता म्हणते. अगं सुई नाही ग, सई तामणकर आहे ती. सुई सुई म्हणजे सुया बघितल्यास का माझ्या? जाऊ दे, तुला काय विचारण्यात अर्थ नाही. काय नाही, ही मुलगी मला हिचं अजून कळलेलंच नाही. अरे काय हे? ती सुया शोधत नाहीये, छोटा पिनचा चार्जर शोधते. ह्यात पैसे होते ते नाही येत आता. कुठे गेले? माझ्याकडे. मला माहिती आहे तू ट्रंक शोधायला लावशील, नंतर आमच्यावर चोरीचा आळ घेशील.
तुला कसं माहित? आम्ही नटसम्राट बघितलंय. फर्स्ट डे फर्स्ट शो तुमच्या आधी जाऊ आम्हाला माहिती होतं. मग का माझ्या आणि अजितच्या नावावर केलीत प्रॉपर्टी? ए कुठं केली अजितच्या नावावर प्रॉपर्टी? घर आमच्याच नावावर आहे अजून. हा असं बरं करेन. पण काय रे? घर तर आमच्या नावावर आहे. मोठ्यानं बोल. घर तर आमच्या नावावर आहे. कशावरून? हे पेपर्स हे सकाळ पेपर्स आहेत बघ त्याच्यात. हे बघ आला मोठा. पण हे तुम्हाला कसं कळलं? नटसम्राट बघितलंय आम्ही. त्यामुळे आता नाही का, झालं ना सारखं तुमच्या मनासारखं सगळं आपल्याकडेच आलं परत एकदा. हा अजून काय पाहिजे आपल्याला? वा 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 वा. वा. नट स्मार्ट. अरे वा असा नट होणे पाहिजे. थँक्यू. वा सगळं झालं सुंदर. चला आता चला. चला चला काय माझं वाक्य राहिलं ना ते. कुठलं? अरे नट म्हणून तुम्ही अरे नट म्हणून तू बिघाड आहेस पण माणूस म्हणून पण नीच आहे. बोललो 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 तर म्हणजे नाना पाटेकर इथं असायला हवे होते, कारण नानांची फरमाईश काय आहे ते एकदा विचारायला पाहिजे. पण आता किमान थुकरटवाडीतल्या नाना पाटेकरांना तरी विचारूया. नाना, काय तुमचं मला काय कळतच नाही. मी आहे ना ये असं ये छान करतोयस तू आज. आणि विशेष म्हणजे वेगळं आज बेरिंग पकडलंयस कोल्हापूरचं. किती छान. कुठलं कुठलं गाणं त्यांचं? त्यांचं गाणं आहे हा. हिंदीमधलं मी पाहिलं तुझ्या डोळ्यांच्या थ्रू कधी 101. ते लावायला सांगितलंय त्यांनी. पण हे तुझ्या आवडीचं आहे का त्यांच्या आवडीचं आहे? नानाला फोन लावतो ना. नाही, हेच आहे ते. त्यांना हेच आवडतं, मला माहिती आहे. हो. तर आता हे गाणं आपण बघणार आहोत आणि सादर करतायत सिद्धांत मुळे आणि संस्कृती बालगुडे. जोरदार टाळ्या त्यांच्यासाठी.
तर कोल्हापुरातून राजहंस आपल्या सोबत आहेत आणि गारीगार नाहीये ते, राजहंस खाऊ नकोस ते, नाही बोला. येड आहे काही. तर राजहंस आपल्या सोबत आहेत. राजहंस तिकडे बरेच कलाकार मंडळी आलेले आहेत आणि म्युझिक क्षेत्रातले लोक सुद्धा आलेले आहेत. तर संगीताविषयी तुमचं काय म्हणणं आहे? संगीत ही आमच्या गल्लीत ॲटमी सर. राहू देत, आता मीच बोलतो त्याच्याविषयी. तर मंडळी बरेच संगीत क्षेत्रातले कलाकार सुद्धा तिथे आलेले आहेत, मोठमोठे गायिका आलेले आहेत. तर आता आपण जाणार आहोत थेट बेला शेंडे यांचं गाणं ऐकायला. तर राजहंस इथं आहेत आणि राजहंस ही छोटी मोठी व्यक्ती नाहीये, तर बरेच मोठे मोठे लोक त्यांना ओळखतात. राजहंस, मला असं ऐकायचंय की महेश मांजरेकर आणि तुमचं एक विशेष नातं आहे, त्याबद्दल काय सांगाल?
हां म्हणजे खूपच माणुसकीला चांगल्या आहेत मेधा मांजरेकर. म्हणजे आम्ही कधीही गेलो तर पाहुणचार उत्तम करतात त्या. मी महेश मांजरेकर यांच्याबद्दल बोलतो की भाऊ कदम यांचा नेहमी ते उल्लेख करतात. काय सांगाल महेशजींबद्दल तुम्ही? खूपच चांगले आहेत मेधा मांजरेकर. म्हणजे आतापर्यंत कधीच असं माणुसकी सोडून राव देत थोडक्यात मला असं कळलेलं आहे की महेश मांजरेकर नेहमीच तुमच्या पाठीशी उभे राहतात. हो आहे जाम पाठीशी उभे असतात माझ्या. आज सकाळीच खूप पाठीशी उभे होते. मला कळलेलं आहे की भाऊ कदम असे का बोलतायत कारण सरांचं आणि त्यांचं एक अत्यंत गोड नातं आहे. पण मेधा मांजरेकरांचं सुद्धा ते सारखं सारखं कौतुक करतात आणि त्यांचं कौतुक करावं एवढं थोडंच आहे कारण बाईमध्ये खूप टॅलेंट आहे. त्या खूप चांगल्या अभिनेत्री आहेत, खूप चांगल्या पत्नी आहेत आणि खूप चांगल्या गायिका सुद्धा आहेत. तर बघूयात मेधा मांजरेकर यांचं एक गाणं.